करत असताना ज्या संघाची तुम्ही वाट पाहत होता तो संघ आता मात्र जो सामना या ठिकाणी सुरू होतोय बालकुम वर्सेस कामोटे। तर कामोटे संघाची सलामीची जोडी बारक्या कांबळे आणि परेश मात्रे सामना करण्यास सज्ज आहे। गोलंदाज येतोय गुरुनाथ भोईर, स्ट्राइकला परेश, नॉन स्ट्राइकला बारक्या कांबळे। टेनिस क्रिकेट विश्वामधला एक दादा फलंदाज ज्याच्या नावात अगणित विक्रम आणि ज्याच्या नावाने हा कामोटे संघ जाणला जातो तोच हा बारक्या कांबळे नॉन स्ट्राइक इंडला आपण पाहतायत। तर स्ट्राइकला परेश, तर गोलंदाज गुरुनाथ या संघाचा स्ट्राइक गोलंदाज। पहिले षटक, हा चेंडू ऑन साइडला बॉटम एंडचा वापर करतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने। तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप मध्ये दाखवत असताना क्षेत्ररक्षक प्रितेश जोशी जबरदस्त 100% कमिटमेंट काय असते हे दाखवत असताना प्रितेश त्या ठिकाणी पाहिलं। चेंडू जास्त वर आहे, चेंडूची वाट पाहिली आणि हवेत झेप घेऊन स्ट्रेच करत स्वतःला इथे मात्र चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश आलंय आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण करतायत। स्ट्राइकला आता मात्र बारक्या येतोय। त्याच्या बारक्या कांबळेची चर्चा सातत्याने आपण यूट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ऐकत असतो। तोच बारक्या या बदलापूर नगरीमध्ये यावेळी चेंडू हलक्यात त्याने ड्राईव्ह केला शॉर्ट कव्हरच्या दिशेने। तर नुकतीच त्याला कार देखील मिळालेली बारक्याला उसाटणे नाईट स्पर्धेमध्ये आणि तळोजाच्या स्पर्धेमध्ये डे स्पर्धेमध्ये त्याला बाईक मिळालेली आहे। अतिशय प्रतिभावंत टॅलेंटेड असा हा खेळाडू या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय। स्ट्राइकला परेशला देखील नेरे नाईटला एक बाईक मिळालेली आहे। दोन्ही फलंदाज तिचे सुरेख बॅकफुटवर जायला गुरुनाथने या ठिकाणी भाग पाडलं परेशला। इथे मात्र सिंगल येते, अतिशय सुरेख चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आत आला आणि इथे मात्र गुडलेस स्पॉटवर चेंडू आत आल्यानंतर परेशने मात्र बॅकफुटवर जाऊन या चेंडूला रक्षात्मक पद्धतीने ऑफ साईडला फक्त पुश केलं आणि एक धाव कंप्लीट करत या ठिकाणी बारक्याला स्ट्राइकला आणलंय। तर गुरुनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय जोएल एंडकडनं ओर द विकेट। यावेळेस हुक केला चेंडू, शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी। या कोणी बऱ्याची शान आई तुझं देऊल तर बारक्याच्या बॅट मधून येणारा पहिला चौकार, इथे मात्र चेंडू ऑन साइडला हुक केला, त्या ठिकाणी आपण पाहिलं चौकार। धावसंख्या धावफलकावरती 7 धावा। पुन्हा एकदा गुरुनाथ ओर द विकेट। हा चेंडू यावेळेस मात्र व्हॉट अ टायमिंग, फॅबुलस, फॅन्टॅस्टिक 4 धावा। ही ओळख आहे बारक्या कांबळेची। याच पद्धतीने याच शैलीने सातत्याने चांगली फलंदाजी बारक्याच्या माध्यमातून पाहिलेली आहे। एखाद्या देशाकडे अनुभवमय ही गोष्ट जशी इतर देशांना घाबरवते तशीच बारक्या कांबळे या कामोटे संघामध्ये ही गोष्ट नेहमीच विरोधी संघाला नेहमीच घाबरवत असते, कारण बारक्या कांबळेकडे अफाट गुणवत्ता आहे। यावे चेंडू पूल केलाय, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर। टिपिकल बारक्या कांबळे कामोटे ब्रँडेड षटकार। आई माझे गाव देवी, आई कृपेची सावली, आई माझे गाव देवी, आई कृपेची सावली। तर पहिल्या 3 चेंडूत बघा फक्त 3 धावा होत्या आणि नंतर मात्र बारक्याने नंतरच्या 3 चेंडूवरती तब्बल 14 धावा कुठून काढल्यात। तर धावसंख्या धावफलकावरती 17 धावा। तर जबरदस्त सामना दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये वर आपण पाहतो सूर्य देवता तळपते आणि खाली मात्र बारक्याची बॅट या ठिकाणी तळपायला सुरू होते आणि बारक्या जर याच पद्धतीने खेळत राहिला तर मात्र तो या
मैदानावरती बालकुम संघाविरुद्ध एक मोठं आव्हान निर्माण करू शकतो. ज्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. रायगड म्हटलं की निश्चितच आपल्या समोर आकाश तारेकर, विश्वजित म्हात्रे, विश्वजित ठाकूर असे नामवंत खेळाडू आणि त्याचबरोबर बारक्या कांबळेचं नाव देखील तितक्या सन्मानाने घेतलं जातं. आणि या मैदानावरती बारक्या कांबळे या बदलापूरच्या नगरीमध्ये तुम्ही पाहतायत. आणि इथे मात्र पहिला सामना बालकुम संघाविरुद्ध खेळत असताना बालकुम संघ हा भिवंडी विभागातला ठाणे जिल्ह्यातला एक ताकदवर संघ आहे आणि या संघाला देखील निश्चितच कमी लेखता चालणार नाही. ज्या संघामध्ये प्रतिमार्धी खेळाडू आहेत, त्यामुळे एक चांगला सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी या ठिकाणी येतोय. पहिले 2 सामने आपण पाहिले, बदलापूरचे 4 संघ एकमेकांविरुद्ध खेळले. कात्रप संघाने सामना जिंकला पहिला, त्यानंतर वेले संघाने 46 धावसंख्या चेस करून विजयाचं खातं उघडलं. आणि आता मात्र बालकुम वर्सेस कामोठे, अमन 11 कामोठे हा संघ आपण पाहताय. अशफाक पटेल पुरस्कृत कामोठे संघ या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि निश्चितच प्रितेश जोशीच्या नावावरती देखील 2 अर्धशतक आहेत. खासदार चषकमध्ये अप्रतिम प्रितेश जोशीचा खेळ देखील तितकाच लाजवाब. मिस टायमिंग, स्वतः चेंडूच्या खाली येत आहेत आणि इथे मात्र फलंदाज परेश म्हात्रेच्या खेळीचा अंत होतोय. पहिला धक्का अमन 11 कामोठे संघाला लागत असताना इथे मात्र मैदानावरती अमोलने या षटकाची सुरुवात केली आणि ज्या विकेटची नितांत गरज होती, कारण पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर कुठेतरी धावसंख्येवर लगाम लावणं गरजेचं होतं आणि धावसंख्येवर लगाम लावण्यासाठी, अंकुश लावण्यासाठी विकेटची नितांत गरज होती. मात्र इथे पहिला धक्का परेशच्या स्वरूपात लागतोय. अमन 11 कामोठे संघाला. धावसंख्या धावफलकावरती 17. परेश गेल्यानंतर आता मात्र मैदानावरती निलेश येत असताना आपण पाहता 3ऱ्या क्रमांकावरती. स्ट्राईकला मात्र बारक्या सरकलाय. गोलंदाज या ठिकाणी अमोल पहिलं यश संपादित करून दिले आपल्या संघाला. यावेळेस मात्र चेंडू सरळ रेषेमध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेषे बाहेर. मैत्री चौकार. चौकाराने यावेळेस धावसंख्या पुढे सरकते 21. तर बारक्या कांबळे हीच पद्धत आहे, धावांचं यंत्र म्हणून बारक्या कांबळेकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि आजवर अनेक मोठमोठे अविस्मरणीय खेळी त्याच्या माध्यमातून साकारले गेले आहेत. आणि याच मैदानावरती तशाच प्रकारची सुरुवात आता मात्र बारक्या करत असताना हा चेंडू लेट कट करतायत. शॉर्ट थर्ड मला चेंडूला पाठवलंय. तर बारक्याकडे फटक्यांचं कोठार आहे, फटक्यांची समृद्धी आहे आणि बारक्याने नेहमीच फटक्यांच्या माध्यमातून अनेक विविध प्रकारची फलंदाजी त्यांनी दाखवलेली आहे. अनेक मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहिले आहेत. आकर्षक फटके आहेत. मैदानाच्या चौफेर 20 मध्ये फलंदाजी करण्यासाठी जाणारा हा बारक्या कांबळे इथे मात्र हा चेंडू हलक्या हाताने ढकलतोय, लेटकट करतोय, सिंगल या ठिकाणी घेतोय आणि स्ट्राईकला आणतो निलेशला. धावसंख्या 22 धावफलकावरती. पुन्हा एकदा अमोल राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. स्ट्राईकला आणलाय. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी दाखवत असताना निलेश समंजसपणा त्याला ठाऊक आहे. बारक्याला स्ट्राईकवर जास्तीत जास्त आपण जर ठेवला तर बारक्या मात्र इथे धावसंख्येला आकार देईल, धावसंख्येला गती प्रदान करेल आणि ते मात्र तेच केलं निलेशने. बारक्याला सिंगल काढून या ठिकाणी स्ट्राईकवर आणले. तर अमोलची गोलंदाजी सुरेख होते. पहिल्या चेंडूत गडी बाद केला. एक चौकार जरी आला असला तरी या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट आणि पॅटच्या मधून निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहताय जितेशला आपण पाहताय. तर भिवंडी म्हटलं की निश्चितच क्रिकेटची पंढरी आणि या भिवंडी तालुक्यामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा भरवल्या जातात. प्रतिभा विलास ट्रॉफी असेल, बाली ट्रॉफी असेल, अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा भरवल्या जातात. आणि याच भिवंडीने सुहास पवार आणि निश्चितच भावेश पवार आपल्याला दिलेला आहे, जयेश पाटील दिलेला आहे, महेंद्र मागे आहे, अशा अनेक खेळाडू आहेत. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं या ठिकाणी सहशक्य होणार नाही आहे. चेंडू ऑन साईडला डॉनच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली वेगाने. सिंगल येथे कौतुक करावं लागेल अमोलचं.
चौकार आला, मात्र त्यानंतर आपण पाहतो 4 चेंडूत फक्त 3 धावा दिल्यात आणि एकूण धावसंख्या या षटकात येते 7. पहिल्या षटकात धावा होत्या 17, धावांची गती होती 17.00. दुसऱ्या षटकात धावा आल्या 7, धावा एकंदरीत आपण पाहतो यावेळेस 24, धावांची गती पाहायला मिळते 12.00. तर अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. मैदानावरती बारके आहे, त्याचबरोबर निलेश सारखा एक प्रतिभावंत खेळाडू अजूनही तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. परेश जरी या ठिकाणी फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही, मात्र बारक्या कामने नेहमीप्रमाणे आपल्या शैलीने, आपल्या स्टाईलने या डावाची सुरुवात चांगली केलेली आहे. अजूनही 3 षटकं आहेत आणि किती धावसंख्येचा या ठिकाणी निश्चितच टार्गेट सेट केला जाणार बालकुमच्या विरुद्ध. मात्र बालकुम संघ प्रयत्न करणार लवकरात लवकर बारक्याला कसं आउट करायचं, कारण बारक्या या मैदानावरती जर शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत थांबला तर तो धावसंख्येला गती प्रदान करणार आणि एक मोठी धावसंख्या, एक धावांची इमारत तो उभी करू शकतो या मैदानावरती. मात्र काय रणनीती असेल पॉवर प्ले नंतर, पॉवर प्ले संपल्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षण तुम्ही विखुरलेलं पाहाल, कारण पॉवर प्लेमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण हे तुमचं बंधनकारक असतं आणि आता मात्र क्षेत्ररक्षक तुम्हाला जास्तीत जास्त सीमा रेषेलगत पेट्रोलिंग करताना तुम्ही पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतोय लॉंग ऑनला, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि आपण पाहतात यावेळेस मात्र 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना या ठिकाणी पाहायला मिळते. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर आपण पाहतात यावेळेस शॉर्ट कव्हर आणि क्षेत्ररक्षक तुम्हाला या ठिकाणी डीप मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतो, डीप मिड विकेटच्या दिशेने. त्यानंतर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहेत. अशी व्यूह रचना या ठिकाणी या षटकामध्ये पाहायला मिळते. पंचांकडनं काही नियम समजून घेत असताना, कारण प्रत्येक ठिकाणी नियम वेगवेगळे पाहायला मिळतात. रायगडमध्ये थोडेसे नियम वेगळे असतात, एखाद दुसरा नियमामध्ये थोडासा बदल असतो आणि या ठिकाणी निश्चितच जाणून घेत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय निलेश स्ट्राईकला बारके या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना करण्यास सज्ज गोलंदाज येतोय यतीश ठाकरे सज्ज होतोय जुवेली गाविंडकडनं. धावसंख्या 25-24, 2 षटका अखेर. तर क्षेत्ररक्षणात वारंवार परिवर्तन केला जातोय. शॉर्ट पॉइंट, आता मात्र शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पूल केलाय सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर बारक्या कांबळेला तुम्ही शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी कशी करू शकता. बारक्या कांबळे ज्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे, गेले कित्येक वर्ष कामोडे संघासाठी जो सातत्याने चांगली कामगिरी करतोय. गेले कित्येक वर्ष ज्याने क्रिकेटमधले सुख दुःख पाहिलेले आहे, क्रिकेटमधले ऊन पावसाळा त्याने पाहिलेले आहे. अनुभव त्याच्याकडे ठासून ठासून भरलेला आहे. गुणवत्ता तितकीच त्याच्याकडे आहे आणि इथे मात्र आपल्या गुणवत्तेला न्याय देत असताना, या बदलापूरच्या प्रेक्षकांना एंटरटेन करत असताना एक चांगला एंटरटेनर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. एक चांगला फलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि आपल्या नावाला, रूपाला, आपल्या लौकिकाला साजेचे खेळी या मैदानावरती करत असताना इथे मात्र बालकुम संघाच्या गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ला चढवत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 30. तर पुन्हा एकदा यावेळेस यतीश ठाकरे सज्ज होत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषे बाहेर, छूम अंतर, षटकार. DJ Vaibhav in the mix. धावसंख्या 36. बारक्या कामेच्या बॅटला जणू काय जडलाय चौकार. षटकारांचा छंद आणि बारक्याची फलंदाजी पाहण्यासाठी प्रत्येकाला नेहमी अमन 11 कामोटी संघ या मैदानावरती अशफाकजी पटेल यांचा संघ पाहायला मिळतोय. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषकमध्ये अशफाकजी यांचं फार मोठं योगदान असतं आणि नेहमीच सिंहाचा वाटा ते या आयोजनामध्ये उचलत असतात आणि मंगेश दादांच्या खांद्याला खांदा देऊन नेहमीच स्पर्धा यशस्वी कशी होईल या गोष्टीची काळजी घेत असतात. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि इथे मात्र मोठा मासा गळाला सापडलाय, वाघाची शिकार.
तुझ्या रूपात चांदला पडलंय न मला भिजू द्या माझं गाडीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं गाडीचं लागलंय. तर बारक्या नावाचं वादळ आता मात्र शांत झालं मैदानावरती. 11 चेंडू 33 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या बारक्यासाठी. जबरदस्त खेळी साकारलेली आहे. 11 चेंडूमध्ये 33 धावांची. तर बारक्या गेल्यानंतर मैदानावरती येतोय रोशन मात्रे 4थ्या क्रमांकावरती. बारक्याने सुंदर सुरुवात करून दिलेली आहे. मोठ्या धावसंख्येचा पाया त्याने रचलेला आहे. आता मात्र मोठ्या धावसंख्येची इमारत इथे उभी करावी लागेल या येणाऱ्या फलंदाजांना. मात्र कौतुक करेन यतीश ज्याने 2 षटकार या ठिकाणी आल्यानंतर देखील स्वतःवर दबाव येऊ दिला नाही आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजी केली. बारक्या नावाचा अडसर त्याने दूर केला, कारण बारक्या या मैदानावरती कर्दनकाळ ठरत होता या बालकुम संघाच्या गोलंदाजा आणि त्या बारक्याला बाद करणं तितकंच गरजेचं होऊन बसलं होतं या बालकुम संघासाठी. मात्र ते काम केलं यावेळेस यतीशने आणि मैदानावरती दुसरा धक्का लागलाय यावेळेस कामोडी संघाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 37. षटक क्रमांक या ठिकाणी 34 मार्गस्थ आहे. यतीशच्या माध्यमातून स्ट्राईकला फलंदाज आता येतोय यावेळेस रोशन मात्रे. हा चेंडू सुरेख होता. बॅट आणि पॅटच्या मधोमध यॉर्कर ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं क्रिकेट मधलं आणि इथे मात्र रोशनला इथे या चेंडूने बीट केलं पूर्णपणे आणि धावसंख्या यावेळेस 3ऱ्या षटकाकडे पाहायला मिळते आपल्याला 37. तर धावांची गती आपण पाहिलं तर 12.33 प्रति षटकामागे या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही 2 षटक शिल्लक आहे. तर ड्रिंक्स ऍक्टिव्ह मैदानावरती येते. सामना आपण पाहताय बालकुम वर्सेस कामोडे. एका बाजूला रायगड विभागातला एक ताकदवर संघ अमन 11 कामोडे, दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यातला भिवंडी तालुक्यातला एक बालकुम संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा सामना रंगतदार होणार कारण दोन्ही संघ लढवय्ये आहेत, झुंजार आहेत, फायटर आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी असणार आहे. पहिले 2 सामने आपण पाहिले. पहिला सामना थोडासा एकतर्फी पाहिला आपण. दुसरा सामना रंगतदार झाला, लो स्कोरिंग मॅच. मात्र तो सामना वेली संघाने शेवटच्या क्षणी जिंकला आणि ही 3री लढत मैदानावरती तुम्ही पाहताय. आणि यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल रिसकांबा वर्सेस भादवड. तर भादवड हा संघ निश्चित भिवंडी तालुक्यातला एक ताकदवर संघ. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता रिसकांबा हा रायगड विभागातला संघ. म्हणजे 2 संघ तुम्हाला या ठिकाणी रायगडचे पाहायला मिळतात नंतरच्या सामन्यामध्ये आणि त्याचबरोबर 2 संघ हे ठाणेतील भिवंडी तालुक्यातील हे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे प्रेक्षकांसाठी आज एक चांगली पर्वणी आहे. क्रिकेटचा एक जबरदस्त या ठिकाणी आस्वाद प्रेक्षकांना मिळणार आहे. कारण मैदानावरती ताकदवर संघ तुम्हाला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये खिडकाळी संघाने उपांत्य फेरीमध्ये जागा बनवली. त्याआधी आपण पाहिलं मैदानावरती आडिवली संघाने निश्चितच चांगली कामगिरी केली आणि पहिल्या दिवसात जय हनुमान जोवेली महेंद्र धुळेच्या संघाने देदीप्यमान कामगिरी करत उपांत्य फेरी घातलेली. मात्र आज कोणता संघ सुपर 4 मध्ये अर्थातच उपांत्य फेरीमध्ये पोहोचतोय यावर सर्वांचं लक्ष. आणि उद्या मात्र या स्पर्धेचा निर्णायक दिवस असेल आणि उद्या मात्र तुम्हाला महत्त्वपूर्ण 3 सामने पाहायला मिळतील. 2 उपांत्य फेरीचे, एक मेगा फायनलचा आणि त्याचबरोबर एक प्रेक्षणीय सामना तुम्ही पाहाल जी मीडिया वर्सेस सकाळ न्यूज यांच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रेक्षणीय सामना देखील पाहायला मिळेल. जाऊया मैदानाकडे. आता मात्र गोलंदाज येतोय अमोल. पुन्हा एकदा अमोलचा वापर केला. ज्या अमोलने 7 धावा दिल्या होत्या P2 मध्ये त्याच अमोलचा वापर करण्यात आलाय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय निलेश सामना करण्यास सज्ज. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांचा वाईडचा इशारा होतोय. नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड आहे. तर अमोलची अतिशय चांगली ॲक्शन आहे. बघा किती सुंदर शैली आहे त्याची गोलंदाजीची. अतिशय चांगला रनअप आहे. रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील अतिशय सुरेख आहे आणि हाय आर्म ॲक्शन आहे आणि त्यामुळे वेगाने येत आहेत चेंडूला त्यांना गती प्रदान करते. त्याचबरोबर अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी त्यांनी केली. 7 धावा दिल्या होत्या. पहिल्या षटकात 17 आल्यानंतर दुसऱ्या षटकात फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि संघनायकाने पुन्हा एकदा त्याच्यावर जबाबदारी सोपवली 4थ्या षटकाची. सर राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. यष्टीरक्षक मात्र त्या ठिकाणी चूक करतायत आणि चुकीचं रूपांतर मात्र 2 धावेत होत आहेत. तर यष्टीरक्षक त्या ठिकाणी जितेश कडे चूक झाली आहे. त्या दरम्यान आमचे माणकिवली गावचे सामाजिक कार्यकर्ते विष्णूजी गडगे साहेब यांचे शुभागमन होते. त्याचबरोबर खरवईचे सामाजिक कार्यकर्ते मंगेशजी जाधव यांचे देखील शुभागमन होते आणि त्याचबरोबर
कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कार्यकुशल कार्यसम्राट कार्यतत्पर नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती अशी प्रकाशजी पाटील यांचं देखील शुभागमन झालं आहे. आणि कात्रपचे देखील आमचे सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील यांचं शुभागमन होत आहे. यावे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खूप मागे, चेंडूची वाट या ठिकाणी पाहिली जाते आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. तर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा आपण पाहतायत. तर आता मात्र कुठेतरी बाळकुम संघ या सामन्यामध्ये कमबॅक करत असताना आपण पाहतोय, कारण बारक्या मैदानावरती होता तेव्हा मात्र धावांचा वेग तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता आणि अतिशय चांगली धावगती बारक्याने राखली होती. बारक्या बाद झाल्यानंतर जणू काय 100 हत्तींचं बळ आलं बाळकुम संघामध्ये आणि त्यांनी मात्र त्यानंतर सुंदर कमबॅक केला. यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळतायत. वॉट अ टायमिंग, जबरदस्त चेंडू, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. तर निलेशच्या बॅटमधून येणारा चौकार. तर मात्र निलेशने बॅटचा फेस उघडलाय, गेअर बदलत असताना का निलेशला ठाऊक आहे चेंडू फार कमी शिल्लक राहिलेले आहे, एक मोठी धावसंख्या उभी करणं तितकंच गरजेचं असेल. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येत आहेत, अतिशय सुरेख झेल भावेश टिपतोय आणि इथे मात्र आणखीन एक धक्का लागतोय अमन 11 कामोठे संघाला. माझी आई माऊलीचा उदो, माझी विराईचा उदो उदो, माझी आई माऊलीचा उदो, माझी विराईचा उदो उदो. तर निलेश बाद झाला मैदानावरती. निलेशने आपण पाहिलं तर या ठिकाणी 8 धावांचं योगदान दिलं. तर विक्रांत पाटील येतोय. तर दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे एकाच ताकदीचे, मात्र यंदाच्या हंगामात कामोठे संघाची कामगिरी आपण पाहिलं तब्बल 21 पारितोषिके त्यांच्या नावावरती आहेत आणि 15 ते 16 अजिंक्यपद त्यांनी या वर्षी पटकावलेले आहेत. दुसऱ्या बाजूला बाळकुम संघाने देखील 5 चॅम्पियनपद आपल्या नावावरती केलेले आहेत आणि त्यानंतर उपविजेते देखील काही पारितोषिके त्यांच्या नावावरती आहेत. त्यामुळे दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे, मात्र हे दोन्ही वाघ वेगवेगळ्या जंगलातले आहेत, एक रायगडमधला एक ठाणे जिल्ह्यामधला. आणि त्यामुळे एक दोन्ही संघांना एकमेकांची रणनीती माहिती नाही, एकमेकांचे डावपेच माहिती नाही आणि त्यामुळेच एक चांगला सामना या मैदानावरती पाहायला मिळेल प्रेक्षकांना. त्या धावसंख्या धावफलकावरती 46 गडी एकंदरीत बाद होते मैदानावरती 3. ते षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे 4. अमोल, हा चेंडू सुरेख होता, टप्पा पडल्या थोडासा बाहेर निघतोय. गुड बॉलिंग, अतिशय सुरेख चेंडू. अमोल या ठिकाणी फेकतायत अमोल भोईर. धावसंख्या धावफलकावरती 46 स्थिरावलेली. अमोल कमबॅक करत असताना चौकार लगावल्यानंतर अमोलने मात्र फलंदाज निलेशला बाद केला आणि त्यानंतर मात्र हा चेंडू त्याने डॉट फेकलाय. पुन्हा एकदा अमोल, खूप मोठा रनअप आहे त्याचा. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला मिड विकेटला खेळतायत कार्पेटच्या माध्यमातून, दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि इथे मात्र अमोलकडनं चूक झाली. हा चेंडू त्याने जर कलेक्ट केला असता तर धावचीची संधी या ठिकाणी निर्माण झाली असती, मात्र या चुकीचं रूपांतर 2 धावेत होते. तर मैदानावरती षटक क्रमांक 4 संपलंय. धावसंख्या धावफलकावरती 48 धावांची गती आपण पाहतोय 12.00. मैदानावरती एकंदरीत गडी बाद झाल्यात 2. तर पहिल्या षटकात आपण पाहिलं 17 धावा आल्या, धावांची गती होती 17.00. दुसऱ्या षटकात धावा आल्या 7. तर एकूण धावा आल्या 2 षटकात 24, धावांची गती होती 12.00. तिसऱ्या षटकात धावा आल्या 13, तर धावा होत्या 37 तिसऱ्या षटकाखेर. तर धावांची गती होती 12.33 आणि या षटकात धावा आल्यात आपण पाहतोय 9. तर धावांची गती पाहायला मिळते 12.00 प्रति षटकामागे. तर मैदानावरती आपण पाहतोय विक्रांत पाटील आहे, निलेश आहे, जो या ठिकाणी रोशन आहे, जो 2 धावेवर खेळतोय. तर बाद होणारे फलंदाज परेश आधी बाद झाला, त्यानंतर मात्र बारक्या आणि आता मात्र निलेश तिसरा गडी बाद होतोय. तर शेवटचं षटक स्लॉग और डेथ ओव्हर
मैदानावरती पाहायला मिळते. तर बारक्या बाद झाल्यानंतर धावसंख्येवर कुठेतरी अंकुश बऱ्यापैकी लावण्यामध्ये यश आलंय. मात्र बारक्याच्या संघामध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगले गोलंदाज आहे, त्यामुळे एक 50 ते 55च्या पुढे जर धावा झाल्या 60 धावा झाल्या तर एक फायटिंग स्कोअर निश्चितच त्यांच्यासाठी तो ठरेल. मात्र बालकुम संघ हा देखील तितका चांगला संघ, ज्यांची बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे या संघाविरुद्ध कामोठे संघाला एक मोठी धावसंख्या निश्चितच या ठिकाणी उभी करावी लागेल. तर गोलंदाज येतोय गणेश भोईर. शेवटचं षटक जोवेली गाव विंडकडनं पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय गॅप मध्ये. वॉट अ शॉट, पॅरलल स्ट्रोक, षटकार. तर विक्रांतने आपल्या स्टाईलमध्ये या ठिकाणी षटकार लगावून स्वतःचं खातं उघडलंय. हा स्ट्रोक बघा किती जमिनी लगत होता, जास्त वर गेला नाही. लांबी बरोबर ती उंची फार कमी होती या फटक्यामध्ये, तर देखील हा चेंडू सीमारेषे बाहेर. यावेळेस मात्र चेंडू ऑन साईडला गॅपमध्ये खेळतायत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 56. त्या धावांचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालं षटकाराने. मगाशीच 54 धावा झाल्या षटकार लगावल्यानंतर आणि आता मात्र 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 56. तर शेवटचं षटक स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. स्ट्राईकला विक्रांत पाटील. यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने अमोल आहे, त्या ठिकाणी सिंगल येते. त्या धावसंख्या धावफलकावरती 57. 57 धावा झाल्या. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर यानंतर तुम्ही पाहू शकाल रिस्कांबा वर्सेस भादवड, चौथी लढत पहिल्या फेरीतील. आणि मैदानावरती आपण पाहताय तिसरी लढत बालकुम वर्सेस अमन 11 कामोठे. हा चेंडू हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये खेळतायत. ऑन साइडला प्लेस केलाय. धावची चापील मात्र सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग करतायत. इथे मात्र 2 धावा. पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती 59 धावा. तर या षटकातील 2 चेंडू शेष आहेत आणि 2 चेंडूवरती बघूया अमन 11 कामोठे संघ, अशफाक पटेल पुरस्कृत अमन 11 कामोठे संघ किती धावसंख्या या ठिकाणी पूर्ण करतोय. उर्द विकेट. यावेळेस चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय आणि आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय. तिसरा धक्का, चौथा धक्का लागतोय कामोठे संघाला. तर रोशन बाद झाल्यानंतर मैदानावरती दैवत येत असताना दैवत मात्रे या संघातील एक अतिशय प्रतिभावंत खेळाडू. तर शेवटचा चेंडू असेल या शेवटच्या षटकातील. हा चेंडू यावेळेस बॅटवर आला नाहीये. शरीराचा वेध घेतो चेंडू येतो सिलिम मिड ऑफच्या दिशेने. तर यावेळेस मात्र खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय आणि 5 षटकाखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते अमन 11 कामोठे संघाची 60 धावा. तर धावांची गती या ठिकाणी पाहायला मिळते 12.00. आता मात्र बालकुम संघाला 61 धावा या मैदानावरती चेस करावे लागतील कामोठे संघाविरुद्ध 12.20च्या सरासरीने. मात्र याच मैदानावरती काल 85 धावा चेस झाल्या. काल 77 धावा देखील या मैदानावरती असुरक्षित वाटत होत्या. मात्र खिडकाळे संघाने ती धावसंख्या डिफेन्स केली. मात्र काल या मैदानावरती 85 धावांचा विक्रम झाला चेस करण्याचा. तो म्हणजे शिरगाव संघाच्या माध्यमातून सागरने अफलातून 32 धावांची खेळी साकारली. उमेशने 8 चेंडूत 22 धावांची खेळी साकारली होती. मात्र त्या शिरगाव संघात शेवटच्या सामन्यामध्ये कालच्या दिवसात उपांत्य फेरीमध्ये खिडकाळी संघाने त्यांचं आव्हान संपुष्टात आणलं आणि खिडकाळी संघ पोहोचला सुपर 4 मध्ये.
तर बघूया आता मैदानावरती सामना या ठिकाणी सुरू आहे. विद्यमान सामना बालकुम वर्सेस अमन 11 कामोडे. तर कामोडे संघ 60 धावा नोंदवते. 61 धावांचं आव्हान या ठिकाणी बालकुम संघासमोर ठेवण्यात आलेले आहे. तर मात्र आपण जाऊया यावेळेस व्यासपीठावर काही मान्यवर आहेत त्यांचा आपण सन्मान घेऊया. तर विष्णुदादा गडगे सामाजिक कार्यकर्ते माणकिलीचे यांचा आपण सन्मान घेऊया. दिलीपदादा बाईकर यांच्या शुभ हस्ते विष्णुदादा गडगे समाजसेवक माणकिवरी यांचा सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर मात्र कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कणकर आणि एक जबरदस्त नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं असे विद्यमान नगरसेवक प्रकाशदादा पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर विष्णुदादा गडगे यांचा सन्मान होत असताना त्यानंतर मी प्रकाशजी पाटील यांना विनंती करेन आपण देखील यायचं या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. प्रकाशजी पाटील विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे. त्यानंतर मात्र आमच्या कात्रप गावातील भरतदादा पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील आपण सन्मान घेऊया. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली येणाऱ्या तमाम लाडक्या पाहुण्यांचं प्रेक्षकांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. भरतदादा पाटील आहेत कात्रपचे. तर खेळाचं दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होत आहे. या सामन्यामध्ये काय दडलंय नक्की, कोणता संघ या ठिकाणी हा सामना जिंकेल, बालकुम की कामोटे, असे असंख्य प्रश्न क्रीडा रसिकांच्या मनामध्ये आहेत. मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. मात्र खेळाचं दुसरं सत्र कसं असेल हे ऐकूया पुन्हा एकदा आमचे माणेरे गावचे एक टॅलेंटेड समालोचक राहुल भोईर यांच्या आवाजात. त्या ठिकाणी राम गडगे देखील आहेत आमचे माणकिवलीचे, यांचा देखील आपण सन्मान घेऊया. रामजी गडगे यांना विनंती करतो आपण या. दिलीपदादा बाईकर यांच्या शुभ हस्ते आपला यथेचित सन्मान केला जाईल. तर 61 धावांची गरज आहे. या ऐकूया राहुल भोईर. थँक्यू. विरोध पाटील. आता आमचे कादरबाई कल्याणी यांचं शुभागमन, यांचं मत शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. कादरबाई कल्याणी यांचा शुभ सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. इथनं जिंकण्यासाठी 61 धावेची गरज असेल यावेळेस ठाणा बालकुम संघाला. मात्र यावेळेस सामना खूप चांगला असेल. एका बाजूने विचार त्याच्या अमन 11 कामोडी संघाने चांगला खेळ केला की अशा मात्र पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 60 धावा बनवले गेले. मग इथनं दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारचा खेळ करेल आणि इथनं कशा प्रकारची रणनीती, इथनं कशा प्रकारचा गेम प्लॅन बनवला जाईल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. 61 एक मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा, एक मोठी धावसंख्येमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात खूप मध्ये चांगली करावी लागेल. यावेळेस विचार जर केला तर ठाणा संघाला बघितलं गेलं तर ठाणा बालकुम संघाला एक चांगला क्रिकेट दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. वैभव आणि त्याच्यानंतर भावेश, वैभव कदम, भावेश बारिया असे दोन आघाडीचे दरम्यान फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. विचार जर केला तर बालकुम संघाकडून पहिले षटक यावेळेस फेकण्यासाठी सज्ज होतील. चांगला खेळाडू, एक चांगला मात्र विचार जर केला अष्टपैलू खेळाडू आहे बारक्या कांबळेचं पहिले षटक. गेम ऑन. पहिला चेंडू दरम्यान अनसईला खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बारक्या कांबळ्याकडे वेग खूप आहे. एक चांगला खेळाडू आहे, क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू, ज्याने मात्र क्रिकेट खूप सारा क्रिकेट खेळलाय, खूप सारे विक्रम त्यांनी मात्र आजवर विचार जर केला तर
क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये मध्ये ज्या टेनिस जगतामध्ये सध्या मध्ये या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं बारक्या कांबळे संघाचा एक चांगला खेळाडू आणि खूप चांगला खेळ या सीझन मध्ये सुद्धा 2016 2017 18 मध्ये मात्र खूप चांगला सुरेख असा खेळ अजून खेळ आहे मात्र या खेळाडूने. हा चेंडू दरम्यान समोर खेळले एक्स्ट्रा कव्हरला बीट करून जाईल आउटफील्ड पास आहे. दोन क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतील. चेंडू या दरम्यान अडवला जातोय तोपर्यंत मात्र 3 धावा येतील. चौथीचा प्रयत्न केलाय का यावेळेस चौथी ही धाव पूर्ण केली जाते बघा. मात्र यावेळेस कॉम्बिनेशन खूप चांगला आहे. ज्यामध्ये चौकार अडवला गेला कारण क्षेत्ररक्षकाने खूप सारी मेहनत घेतली मात्र 4 धावा इथं रोखू शकला नाही कारण का 4 धावा इथं धावून कंप्लीट केल्या आणि यावेळेस 4 धावेने धावसंख्याचा मध्ये अकाउंट ओपन केला जाईल आणि धावसंख्येचा मध्ये श्रीगणेश केला जाईल. 4 धावा पलकावरती इथं येत आहेत. एक चांगला आपण मॅच बघतो मैदानाच्या विचार केला 2 चांगले संघ आमने सामने येत आहेत. चांगला क्रिकेट आणि चांगला स्टँडर्डचा क्रिकेट दर्जेदार क्रिकेट आणि दर्जेदार सामना आपल्याला मात्र यावेळेस पाहायला भेटेल याच्यामध्ये 3 शंका नसेल. बारक्या कांबळेचं पहिलं षटक या पहिल्या षटकामध्ये मात्र विस्फोटक म्हणजे होईल का जास्त चांगलं क्रिकेट दाखवेल का मैदानाच्या आतमध्ये बालकुम संघ. हा चेंडू या दरम्यान डोक्याचा वापर केला गेला आउटफील्ड पास आहे. चेंडू मात्र जातो शॉट फाईनली गेला चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत यावेळेस अजून या 2 धावा येतील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या अजून 2 ने पुढे जाते. पलका डबल धावा येतील 6 धावा. अमन 11 कामोडे विपक्ष बालकुम अशा आपण मात्र मॅच बघतो. एक चांगला सामना आपण बघतो दर्जेदार एक प्रेक्षणीय सामना या दुपारच्या क्लायमेट मध्ये. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला बेट करून मात्र यावेळेस ऑपरेशन माध्यमातून खूप सुरेख फलंदाजी कारण की यावेळेस शॉटची जागा बनवली सर्कल पाबंदी आहे. एक्स्ट्रा कव्हर कबड्डी 30 गजच्या आतमध्ये त्याचा योग्य तो वापर चेंडू जाईल सीमरेषे पलीकडे चौकार. चांगलं क्रिकेट. हा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता मात्र दरम्यान गोलंदाजी खूप सुरेख होती. लावड अपील मात्र इथनं केली गेली. बॅटकटचा इशारा नाहीये मात्र दरम्यान फलंदाज होतील बाद. लेग बिफोर LBW फलंदाज बाद. बिग विकेट पहिल्या विकेटचं पतन 1 विकेट डाऊन. पहिला मात्र यावेळेस झटका लागतोय बालकुम क्रिकेट संघाला. बघा विनोद पाटील डोंबिवली विभागातील मात्र विचार केला तर वडोली बीच संघाचा विशाल पाटील या दरम्यान दिल्ली दौऱ्यासाठी गेलाय. T20 बघितलं तर T20ची मॅच खेळण्यासाठी आणि तब्बल त्या मॅच मध्ये विशाल पाटीलने 65 बॉल मध्ये तब्बल 125 धावा बनवल्यात आणि त्याच्यामध्ये मात्र 2 फलंदाज सुद्धा बाद केले. म्हणजे खूप चांगला क्रिकेट. पहिला सामना मात्र जिंकला त्याच्या संघाने आणि मॅन ऑफ द मॅच तब्बल 65 चेंडूमध्ये 125 धावा. दिल्लीला मात्र या दरम्यान खेळण्यासाठी हा खेळाडू गेलाय ठाणा डिस्ट्रिक्ट मधला म्हणजे डोंबिवली विभागातील वडोली बीच संघाचा चेंज द गेम वडोली बीच संघाचा विशाल पाटील ज्याने मात्र खूप सुरेख असा खेळ मात्र केलाय की स्वतःच आम्हाला नुकताच माहिती मात्र मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाते कारण त्याच्याच माध्यमातून आम्हाला माहिती मात्र यावेळेस आमच्यापर्यंत येते. सामन्याकडे इथे मात्र पहिल्या विकेटचा प्रयत्न पहिला झटका वेळेस लागतो यावेळेस मैदानावरती बालकुम क्रिकेट संघाला. हा चेंडू दरम्यान ओव्हर पिच होता समोर खेळले चांगल्या प्रकारची फलंदाजी बॅनर हिट होतोय. आमच्या दिलीप दादांच्या मात्र यावेळेस बॅनरला हा चेंडू जाऊन यावेळेस हिट होतो. चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे संघर्षाला सुरुवात केली आहे आणि या पहिल्या षटकात येतोय बालकुम संघाच्या मॅट मधून आणि फलंदाज तिकडे होते अमोलपूरच्या बॅट मधून हा पहिला दणदणीत षटकार. देवा रे देवा देवा महेश अरे देवा रे देवा 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 देवा
मात्र पहिले षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये डबल धावसंख्या डबल इथने 16 धावा, इथे 61 धावा बनवायच्या असताना टीट फॉर टॅट जशा तसं उत्तर मैदानाच्या पण सामना मात्र खूप चांगला कारण का शेवटपर्यंत संघर्ष करेल. कारण का एका बाजूने बालकुम संघाकडे फलंदाजी खूप चांगले, तर दुसऱ्या बाजूने मात्र बारक्या कांबळे टार्गेट करेल. बारक्या कांबळेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल आपल्याला 16 धावा पाहायला भेटल्या. म्हणजे इथनं संघर्ष खूप सारा चांगला करेल आणि इथं जास्तीत जास्त आपल्याला चांगला क्रिकेट पाहायला भेटेल. याच्यामध्ये तीन शंका नसेल. एक चांगले मॅच कारण का दोन चांगले संघ आमने सामने जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपल्याला चांगला क्रिकेट पाहायला भेटतो. आणि मग इथनं तसाच क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आणि दर्जेदार क्रिकेट यावेळेस आपल्याला मात्र पाहायला भेटतो. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 16 धावा पलकावरती इथनं येत आहेत. जे आम्हाला लाईव्ह जॉईन झालेत, जे आम्हाला ऐकतात युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं आपण स्वागत करूया. जे मध्ये डेन एमबीसीच्या माध्यमातून स्पर्धामध्ये घर बसल्या ऐकतात त्यांचं आपण मध्ये स्वागत करूया. पलकावरती तब्बल धावा इथनं येतील 16. आता मात्र विचारते येणार इथनं चेंडू शिल्लक असतील तब्बल यावेळेस 24 चेंडू या दरम्यान शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल इथनं विचार केलं तर 45 धावेची गरज आहे. घेऊन एक आम्हाला मात्र जॉईन झालेत आमचे खूप जवळचे आहेत ते व्यक्ती. रेमो आम्हाला मात्र लाईव्ह ऐकतायत. आपले स्वागत आहे रेमो. स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा मात्र खूप मोठी आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. अजिबात चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. स्पर्धा विचारायचं गेलं तर ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. डेन एपिसोडच्या माध्यमातून स्पर्धामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. मग त्याचा पुरेपूर बघा फोनवरून खूप साऱ्यामध्ये शुभेच्छा आम्हाला येत आहेत. डॉट बॉल येतो. हा चेंडू बाकफुटला गेले स्वारकात टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र पंच यावेळेस बघतील यावेळेस लाईन बेस केली गोलंदाजांनी आणि अतिरिक्त धाव्याने संघाची धावसंख्या पलकावरती 1 ने पुढे जाईल. 18 धावा पलकावरती इथनं येत आहेत. तर चांगला आपण सामना बघतो. यावेळेस विचारायचं गेलं दोन संघांमध्ये एक चांगले मॅच आपल्याला पाहायला भेटणे. हा चेंडू आवाज बॅकफुटला गेले स्वारकट करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्टचा प्रयत्न केला जाईल का? चुकीचा कॉल झाला. कॉल चुकीचा होता. मात्र इथनं क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक कारण का चेंडू जर सहजरित्या कीपरकडे फेकला गेला असता तरी सुद्धा फलंदाज बाद होऊ शकले असते. मात्र जर तरला महत्व नाहीये. मात्र क्रिकेटमध्ये आपल्याला जर तर पाहायलाच भेटू कारण का इथनं जर तर शिवाय क्रिकेटही नाहीये. मात्र जर तरला महत्वही ना आपल्याला क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. एका धावेने शमशे बदलापूरचे महेश जुवे यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत्या स्पर्धेसाठी. आपले स्वागत असेल महेश जुवे. स्पर्धा विचारायचं लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा केली जाते. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जाते आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला आजवर आणि आता या 4थ्या दिवसामध्ये पाहायला भेटल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. तुम्ही जेव्हा रिव्हर्स खेळता तेव्हा नक्कीच तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. चेंडूवरती लक्ष असणं गरजेचं आहे. चेंडू कधी पडतो केव्हा पडतो चेंडूची लाईन लेंथ हाय फॅक्टर सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र तुम्ही रिव्हर्स इथनं खेळू शकाल. मात्र एका बाजूने गोलंदाज खूप अटॅक करतोय कारण का इथनं फेस खूप आहे. त्याला मात्र रिव्हर्स खेळणं तेवढं सोपं नसेल. एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पलकावरती डबल इथं धावा येतील 2-0 20 धावा धावा पलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा मला लाईन बघावी लागते. लाईन मिस केली पण गोलंदाजाने अवंत धाव आणि अवंत धाव्याने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाईल. स्कोर मोजून 21 लॉस ऑफ 1 विकेट्स बनाम बालकुम क्रिकेट संघ 21 धावा धापलकावरती बनवायच्या असताना 61 धावा आतापर्यंत मध्ये इथनं षटक क्रमांक दुसरा मार्गाचा असताना 21 धावा धापलकावरती आपल्यातून खेळ आपल्याला पाहायला भेटतील. दोन चांगले संघ दोन दादा संघ आमने सामने येतात आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये एक सर्वात मोठे आपल्याला बघतो क्रिकेटमधली लढाई पाहायला भेटते. अस्तित्वाची लढाई कोण जिंकणार? एका बाजूने का मोठे तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती हा बालकुम संघ बिग फाईट सामना काटेकी टक्कर नेट टू नेट फाईट या मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने का सुरेख टायमिंग होता. मात्र मिस टायमिंग नसेल प्रॉपर टायमिंग क्रिकेटचा देखना आणि क्रिकेटचा दर्जेदार फटका इन चालूच्या माध्यमातून चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे संघर्षमय षटकार. साईराट थोडासा आता मात्र कमी गाजतोय. आता मग फक्त पाहिजे मंदाबाय क्रिकेट असो किंवा हळदी असो
संगीत एकच मात्र आपल्याला पाहायला भेटतो. सामना हा खूप आज चेंडू मात्र खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस मात्र यावेळेस कोल्हा वीरेंद्र सेवकची आठवण करून दिली. चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे. यावेळेस पहिल्या चेंडूमध्ये आला इन्सर्ज मध्ये षटकार आणि दुसऱ्या चेंडूमध्ये मात्र यावेळेस आपण बघतो एक दर्जेदार आणि एक मात्र यावेळेस क्लासिक आपल्याला फटकेबाजी पाहायला भेटते. चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे हा चौकार. हा चौकार मात्र आला. आपण सातत्याने जेव्हा नक्कीच विजय विनोद पाटील हा शॉट जेव्हा खेळतात खेळाडू तेव्हा आपण बोलतो वीरेंद्र सेहवाग स्टाईलने. मात्र मी तर मला सर्वात आधी हा शॉट केला असेल माझ्या माहितीनुसार माझा सचिन रमेश तेंडुलकरने मात्र हा शॉट खूप सुरेखरित्या आणि खूप चांगला मात्र आश्वासन करायचे. पण हरकत नाहीये आपण सामना मात्र खूप चांगला बघतोय कारण का इथनं आपल्याला क्रिकेट खूप चांगला पाहायला भेटेल. कारण का जेव्हा जेव्हा प्रतिस्पर्धी संघ ताकदवार असतात समोरचा जेव्हा आपण बघितलं की त्या संघ जेव्हा येतो तोही संघ तेवढाच ताकदीचा आणि त्यावेळेस आपण त्यांच्या अगेन्स्ट जेव्हा घेतो ना तोही संघ त्या ताकदीचा. कारण का दोघांचे सामने यावेळेस 2-2 सामने झालेत म्हणजे दोघांच्या मात्र यावेळेस जे प्लस पॉईंट असतील त्याच्यानंतर जे वीक पॉईंट असतील त्या सगळ्या गोष्टी माहिती असतील म्हणजे दोघांचे डावपेच जेव्हा एकमेकाला माहिती असतात तेव्हा मात्र यावेळेस सामना चांगला रंगतो. कारण का दोन जेव्हा कुस्तीपटू किंवा कुस्ती करण्यासाठी यावेळेस आखाड्यामध्ये उतरतात दोघांचे डावपेच दोघांना जेव्हा माहिती असतात ते कुस्ती खूप रंगते. त्याचा हा मात्र सामना आपल्याला खूप चांगला आणि खूप चांगला आपल्याला चांगला सामना रंगताला पाहायला भेटतोय आणि सामना शेवटपर्यंत येईल आणि चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल. सुलक्षण बोरीत गोलंदाज 31 धावा पलक्यावरती येत आहेत. 18 बॉल 30 धावेची गरज. हा चेंडू मध्ये यावेळेस आडव्या बॅटने चेंडू मध्ये बॉटमॅनचा वापर केला. ऑनसाइड चेंडू डीप मध्ये जाईल लांगला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धाव येईल एकच. एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने आता मात्र पुढे जाते. येणारे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र इथनं 29 धावेची गरज. 17 चेंडू 29 धावा. सामना बघा कसा इथनं टर्न होतोय कारण का टीट फॉर टॅट जशा तसं उत्तर जशा प्रकारे धावसंख्या बनवली की अशा पहिल्या साधारण अमन 11 कामोडे संघाने तशाच प्रकारची धावसंख्या मात्र इथनं बनवली जाते. धावसंख्येचा पाठलाग इथनं मात्र खूप चांगला केला जातोय. यावेळेस मात्र हा चेंडू दरम्यान आपल्या चेंडू जातो जमिनी लगत कार्पेट लगत गेला. चेंडू मात्र उचलणार फेकणार दुसरी धाव बघा किती वेगाने यावेळेस घेण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव मात्र इथनं फलंदाजाला सोडावा लागेल मैदान कारण का दुसरी धाव कंप्लीट होत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावचीत झाली फलंदाज बाद. बिग विकेट 1 विकेट डाऊन. मात्र इथनं संघाचे संघाने जातील मैदानाच्या आतमध्ये कारण का सामना अजूनही बॅलन्स आहे. सामन्यामध्ये आपल्याला खूप सारा क्रिकेट अजून मात्र पाहायला भेटेल. शेवटपर्यंत संघर्ष करेल. बालकुम संघ तेवढाच ताकदीचा आहे तर त्याचा प्रतिस्पर्धी संघ एका बाजूने अमल 11 कामोडे संघ तेवढाच ताकदीचा म्हणजे सामना आपल्याला खूप चांगला पाहायला भेटेल. चेंडू मध्ये शिल्लक आहेत इथनं विचार सव्वा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी इथनं 28 धावेची गरज. सव्वा चेंडू 28 धावा. आपण बघतोय सामना खूप चांगला बघतोय. नेट टू नेट फाईट आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये या खूप गरम वातावरणामध्ये एक चांगला एक प्रेक्षणीय आणि एक दर्जेदार आपण सामना बघतो यावेळेस या मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू 28 धावा असं समीकरण मात्र यावेळेस इथनं येऊन ठेपलाय कारण का इथनं विचार जर केला तर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अमोल भोईर आहेत तोपर्यंत सामन्याला कलटणी देतील तोपर्यंत संघर्ष करते का अमोलकडे तेवढा स्टँडर्ड आहे तेवढा दर्जा आहे आणि तेवढा चांगला क्रिकेट खेळू शकेल. हा चेंडू अमोलचा मात्र ऑपरेशन माध्यमातून खेळ गॅप शॉट सिलेक्शन. मी अमोलचा नक्कीच जय जगा केलं कारण का अमोलकडे गुणवत्ता आहे आणि अमोल मात्र यावेळेस गुणवत्ता नाही देतोय. चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे अमोल भोईरच्या बॅट मधून हा चौकार. हा चेंडू या दरम्यान लाईन मिस केली. यावेळेस अपील स्ट्रॉंग केली जाते बघा. लाऊडली अपील मात्र यावेळेस केली जाते. तोपर्यंत फलंदाज बाद मात्र यावेळेस फलंदाज सर दिलाय. पंचांचा डिसिजन अजूनही कारण का अमोल मैदानाच्या बाहेर येत नाहीयेत बघा. डिसिजन जो असेल तो आमच्यापर्यंत लगेचच आपण डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. योग्य तो डिसिजन
दरम्यान आपल्याला पाहायला भेटेल, कारण का पंचांनी आधी मात्र बाद घोषित केलाय. त्यावेळेस मात्र अमोल भोईर पंचांकडे जात आहेत. काही चर्चा मात्र होतीये. डिसिजन यावेळेस आलाय. यस, फलंदाज बाद, बिग विकेट, गोल्डन विकेट. कारण का आम्ही आधीच म्हटलं अमोल जोपर्यंत तोपर्यंत मात्र संघर्ष करू शकेल, मात्र अजूनही शेवटपर्यंत खोलवरती फलंदाजी आहे. कारण का सामना आपल्याला खूप सुरेख आणि एक चांगला क्रिकेट अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. कारण का इथनं समीकरण विचार केलं आता मध्ये चेंडू शिल्लक असतील, 14 चेंडू आता मध्ये शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. 14 चेंडू 24 धावा, 24 धावा 14 चेंडू असं समीकरण. सामना जिंकणे कोण? एका बाजूने अमर 11 कामोडी संघ, तर दुसऱ्या बाजूने हा ठाण्यावरून बिलॉंग करणारा विचार केलं तर बालकुम संघ. चांगला क्रिकेट आपल्याला, क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटचा स्टँडर्ड आपल्याला पाहायला भेटतोय. एक चांगली मॅच आपण यावेळेस मात्र बघतोय, कारण का सामना यावेळेस जवळ येतोय आणि सामना मात्र यावेळेस विचार केला तर अजूनही बॅलन्स आहे. 50-50 मॅच आहे. आपण मात्र इथनं कोणत्या प्रकारची आकाशवाणी करू शकत नाहीये का इथनं सामना कोण जिंकेल, मात्र सामना खूप सुरेख असेल हे आपण इथं मात्र नक्की सांगू शकू. तर यावेळेस बाजूतील फलंदाज विचार केलं तर अमोल भोईर, नवीन फलंदाज आता मध्ये यावेळेस मैदानामध्ये यतीश ठाकरे आणि त्याच्यानंतर विचार केलं तर प्रितेश जोशी. तसं आमचे मान्यवर सन्माननीय आमचे गोरखनाथ खाडे मानकिवलीचे त्यांचं शुभागमन झालं. त्याच्यानंतर मान्यवर सन्माननीय जगनभाऊ नवले यांचं शुभागमन झालं. त्याच्यानंतर आमचे पिंटू पाटील बादवड शुभागमन झालंय. आपले स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट या सामन्याकडे. सामना आपण बघतो खूप चांगला आहे. क्रिकेटचा थरार आपण शेवटपर्यंत बघतोय, कारण का इथनं दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. दोन्ही संघाला दोघांचे डावपेच माहिती आहेत. तिसरा सामना मध्ये यावेळेस दोघांच्या अगेन्स्ट दोघे खेळतात. म्हणजे इथनं सामना खूप चांगला आपल्याला पाहायला भेटतो. जसा सामना पाहिजे प्रेक्षकांना तसा आपण सामना बघतो मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू बघा, यावेळेस बघितलं गेलं तर बाद होले. याच्या अगोदरचे फलंदाज बाद झाले विचार जर केलं तर अमोल भोईर आणि त्याच्यानंतर मात्र इथनं मैदान सोडावं लागेल विचार जर केलं तर फलंदाज बाद झाले. यतीश ठाकरे मात्र बाद झाले. 1 विकेट डाऊन बाकफुटला मैदानावरती. पुन्हा एकदा इथनं वापसी केलं ते गोलंदाज यावेळेस विचार केलं तर सुलक्षण भोईर यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी. डीजे दरम्यान डीजे माथुरच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला मात्र इथनं विकेट टेकिंग सुलक्षण विचार केलं तर या दरम्यान भोईर, सुलक्षण भोईर आणि मग आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. मैदानाच्या करा बॅक टू बॅक 2-0 वरती 2 विकेट्स. एक बघितलं गेलं लेग फॉर LBW बास झाले आणि त्याच्यानंतर यावेळेस फलंदाज विचार जर केला तर अजून एक बाद झाले. दरम्यान बॅक टू बॅक 2-0 वरती 2 फलंदाज इथनं मात्र बाद होतात. म्हणजे इथनं ऑन द हॅट्रिक कंप्लीट केले का मैदानामध्ये हा गोलंदाज ही दुसऱ्या बाजूने हा अंतिम चेंडू असेल, कारण का 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. सामना इथनं जिंकून कोण देणार एका बाजूला विचार जर केला तर हा मोठा प्रश्नचिन्ह बालकुम संघासाठी. ते दुसऱ्या बाजूने मात्र सामना कशा प्रकारे इथनं मात्र बॅलन्स ठेवता येईल याचा विचार मात्र अमन 11 कामोडी संघाच्या माध्यमातून केला जाईल. सामना खूप मोठा आहे आणि संघर्षही तेवढा मोठा आहे. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय असं म्हटलं तर मध्ये इथनं संघर्ष करेल का, कारण का सामना आपण शेवटपर्यंत पाहायला भेटेल आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये हा सामना रंगेल का आणि शेवटपर्यंत संघर्ष करेल का मैदानाच्या आतमध्ये अमन 11 कामोडी क्रिकेट संघ. सर आपण जास्त वेळ घेऊ नका, सामन्याचा आपण रिदम तोडू नका. जास्तीत जास्त आपण लवकर सामनामध्ये यावेळेस स्पीडअप करायचा प्रयत्न करूया. जास्त आपण वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आम्हाला, तुमच्याकडे सहकार्याची अपेक्षा आम्हाला असेल. याच्यानंतरची आपल्याला मात्र अजून एक चांगली मॅच पाहायला भेटेल. रिस्क आंबा विपक्ष बादवड, म्हणजे एका बाजूने आपल्या विचार भिवंडीचा क्रिकेट पाहायला भेटेल, दुसऱ्या बाजूपर्यंत रायगड डिस्ट्रिक्ट मधला रिस्क आंबा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. अजून एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ नका म्हणजे येईल, म्हणजे प्रेक्षक वर्गांसाठी अजून एक चांगली पर्वणी असेल. कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. स्पर्धा खूप मोठी आहे आणि आजचे सामनेही आपल्याला खूप चांगले पाहायला भेटतील. या सामन्याकडे ऑन द हॅट्रिक, कारण का 2-0 वरती 2 फलंदाज मात्र इथनं बाद केलेत सुलक्षण भोईरने. सुलक्षण भोईरचा हा चेंडू दरम्यान समोरच्या दिशेने खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप वेगाने आले. संदेश महात्रे चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत या दरम्यान विचार फक्त एकच धाव या दरम्यान आपल्याला पाहायला भेटेल. एका धावेने
धावसंख्या धावपलकावरती 1 ने आता मात्र पुढे जाईल 38 धावा पलकावरती येतात मात्र येणाऱ्या इथनं चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा, सामना अजूनही बॅलन्स आहे कारण का हा चौथा षटक खूप महत्त्वाचा. जर चौथ्या षटकामध्ये 10 ते 12 धावा बनवल्या तर सामना शेवटच्या षटकामध्ये आपल्याला चांगला पाहायला भेटेल. तर या चौथ्या षटकामध्ये 4 ते 5 धावा खर्च केल्या, कमी धावा खर्च केल्या तर पुण्यामध्ये दबाव वाढेल अंतिम षटकामध्ये. यावेळेस विजय या बालकुम संघाकडे सामना जिंकेल कोण, बालकुम की यावेळेस अमन 11 कामोटे, हा मोठा प्रश्न चिन्हामध्ये यावेळेस निर्माण झालाय. तर डिन्स ब्रेकर जे गेलेत मैदानाच्या आतमध्ये, तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुरे साईबाबांचं सुरेख असं संगीत गेलं तर गरम वातावरण आहे. रगरगत्या उन्हामध्ये आपण स्पर्धा खूप चांगली बघतो. मैत्री चषक 2018 पर्व मात्र समीकरण सामन्याकडे आपण सामना मात्र खूप चांगला बघतो कारण का दोन चांगले संघ आमने सामने येतात. अमन 11 कामोठे संघ, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतो यावेळेस ठाणा विभागामधील हा बालकुम क्रिकेट संघ. हा चेंडू या दरम्यान जातोय स्वाद विकेट डीप लॉंग लेगला मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत दुसरी धाव इथं यावेळेस विचार जर केला तर कंप्लीट केली जाईल आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या इथनं मात्र 2 ने यावेळेस पुढे जाते. पलकवती तब्बल इथं धावा येतील. विचार जर केला तर तब्बल 40 धावा 4-0 येणारे मात्र इथं येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. क्रिकेटचा थरार अजूनही मात्र यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो कारण का सामनाही तेवढा चांगला आहे. नेट टू नेट फाईट अजूनही सामना आपल्याला बॅलन्स पाहायला भेटतो कारण का येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. चांगली मॅच, एक चांगला सामना. प्रेक्षकांचे मात्र यावेळेस हा सामना पूर्णपणे मनामध्ये उतरतो आणि प्रेक्षकांमध्ये या सामन्याला पूर्णपणे प्रेम देत आहेत. हा चेंडू यावेळेस वन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. तोपर्यंत जाईल हा डॉट बॉल. प्रत्येकी डॉट चेंडू यावेळेस दडपणाखाली जाईल. प्रत्येकी डॉट चेंडू यावेळेस मात्र जर खेळला मैदानाच्या आतमध्ये हा बालकुम संघ तर बागफुटला जाऊ शकेल. यावेळेस विचार जर केला तर या बालकुम संघाला याचा विचार करणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र हा षटक खूप महत्वाचा असेल रोशन म्हात्रेचा. 10 चेंडू 21 धावेची गरज. हा चेंडू यावेळेस अजून एकदा लाईन मिस केली कारण का फुटवर्कचा अजिबात वापर नाहीये. इथनं धावसंख्या तुम्हाला बनवायची असेल, जर तुम्हाला इथनं धावसंख्येमध्ये जास्तीत जास्त धावामध्ये बनवायच्या असतील तुम्हाला मेहनत करावीच लागेल, घाम तुम्हाला गाळावाच लागेल कारण का इथनं 1-1 2-2 धावासाठी तुम्हाला जास्तीत जास्त संघर्ष करावा लागेल. हा षटक खूप महत्वाचा आहे कारण का या षटकामध्ये तुम्ही कमी धावसंख्या बनवली तर तुम्हाला मात्र अंतिम षटकामध्ये अजूनही जास्त धावसंख्या बनवावी लागते. म्हणजे इथनं हा षटक चौथं षटक टर्निंग फॉर द मॅच हा षटक खूप महत्वाचा आहे यावेळेस या दोन्ही संघासाठी. हा चेंडू आता ऑनसाइडला खेळले, चांगल्या प्रकारची फलंदाजी, फ्लॅट षटकार जातोय कारण का कमी बघितलं गेलं चेंडू यावेळेस कमी उंचीने जातोय. सुरू झाली सीम ऋषी पलीकडे संघर्षमय षटकार. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, हरी भगवा ध्वजा, हरी भगवा ध्वजा, कौला तारा तिमिर हरा. क्या बात आहे, चांगलं संगीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य
या दरम्यान आठवण करणारा हा संगीत हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मध्ये जातो साईड स्क्रीनला चेंडू मध्ये उचलेल फेकेल शेताचे तोपर्यंत एक धाव येते एका धावेने संघाची धावसंख्या अजून एकने पुढे जाईल पलकावरती एकूण धावा इथं येतील 47-47 अजूनही येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे म्हणजे प्रत्येकी चेंडूवरती विचार जर केला तर यावेळेस 2-2 धावा बनवाव्याच लागतील तसे आमचे मान्यवरांचा शुभागमन झाले सन्माननीय आमचे लक्ष्मण जमदारे कर्वे इथून शुभागमन झाले विनंती असेल लक्ष्मण जमदारेंना की आपण या व्यासपीठावरती आपले स्वागत असेल कर्वे गावाचे एक चांगले व्यक्तिमत्व या आपण आपले स्वागत आहे इथं येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज 7 चेंडू 14 धावा असं समीकरण म्हणजे सामना शेवटपर्यंत आलाय नक्कीच आम्ही जेव्हा समालोचना सुरुवात केली तेव्हा आधीच आम्ही म्हटलं सामना खूप चांगला होईल आणि सामना शेवटपर्यंत येईल आणि त्याच अनुषंगाने जो आम्ही अनुमान लावला त्या अनुमानाप्रमाणे सामना मात्र शेवटपर्यंत येतोय हा चेंडू संघनायक होते सायकडला ऑन साईडला चांगल्या प्रकारची फलंदाजी ओव्हर पिच चेंडू होता चेंडूची लेन खूप लवकर पिकअप केली चेंडूमध्ये मिड विकेटला फेकून दिलाय चेंडू झाला सीमेरेषे पलीकडे षटकार क्या बात आहे संघ नाही कसा असावा कारण का संघ बागपुटला असताना प्रितेश जोशी काय फलंदाजी होती कारण का इतना षटकाराने आगाज केलाय संघाला गरज आहे संघ बागफुटला आहे आणि अंतिम चेंडू होता अंतिम चेंडू जर विचार केला तर या चेंडूवरती एखादी धाव जर आली असती तर सामना शेवटच्या अंतिम षटकामध्ये अजून चांगला आपल्याला पाहायला भेटेल अजूनही सामना संपलेला नाहीये कारण का अजूनही विचार जर केला तर 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील धावसंख्येची बरोबरी झाली सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरने तो सामना खेळावा लागेल अंतिम षटक मात्र यावेळेस असेल गोलंदाज विचार जर केला तर बारक्या कांबळेच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय हा शिवनेदा सामन्याचा मात्र भविष्य असेल इथं मात्र या दरम्यान इतना हिरो बनण्याचे चान्स असेल कारण का इथनं हा सामना जिंकून देईल का यावेळेस बारक्या कांबळे या अमल 11 क्रिकेट संघ कामोडी संघाला की दुसऱ्या बाजूने संघाचे संघनायक आहेत मैदानाच्या आतमध्ये संघाच्या संघनायकाने मध्ये जिम्मेदारी घेतली आहे प्रितेश जोशीने जिम्मेदारी घेतली आहे आणि दुसऱ्या बाजूने विषय केला तर दीपेश मानेने जिम्मेदारी घेतली आहे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावेची गरज हा चेंडू लिडिंग एज टॉप एज फलंदाज बाद होतील मी म्हटलं होतं कारण का सामना अजूनही संपलेला नाहीये जेव्हा जेव्हा कमी धावा येतात तेव्हा तेव्हा प्रतिस्पर्धी संघ जास्त चांगला खेळ खेळतोय हा आजवरचा इतिहास आहे अजून एक फलंदाज बाद येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी इथनं 8 धावेची गरज बघा करिश मात्र सुद्धा येतात खूप लांबचा दूरवरचं अंतर कापून मग करिश मात्र आपले स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा बॉडी लँग्वेज खूप स्ट्रॉंग आहे आणि फलंदाजी सुद्धा खूप त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग आहे तुम्हाला पाहायला भेटेल बादबड संघाचा खेळ रिक्स कामा संघाचा खेळ आपल्याला मात्र पाहायला भेटेल अजून 2 चांगले संघ आपल्याला मात्र पाहायला भेटेल त्या संघात आपण नक्कीच म्हणू का तो सामना बिग फाईट असेल कारण का जेव्हा जेव्हा असे प्रतिस्पर्धी संघ दोन्ही एक समान असतात तेव्हा सामना बिग फाईट आणि एक चांगली मॅच असते तसाच आपल्याला काय मात्र क्रिकेट पाहायला भेटेल हाही सामना मात्र अजूनही बॅलन्स आहे बघा कारण का येणारे 5 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे कालच्या रात्रीचा सामना नक्कीच नाईट मध्ये आठवतोय 6 चेंडू 7 धावा फक्त गावदेवी बाल संघाला बनवायच्या होत्या वडापण 11 वाल क्रिकेट संघासोबत मात्र त्या धावा बनवून दिल्या नव्हत्या गोलंदाजने प्रतीक मुंबईकरने तो षटक खूप चांगला फेकला होता हा चेंडू दरम्यान बॉटमाचा वापर केलाय 1 विकेट डाऊन मात्र इथनं सामना कसा बदलतो बघा सडाप्रमाणे हातामध्ये विचार केला तर रंग बदलतो सामना इथनं विचार केला तर बॅक टू बॅक 2-0 वरती 2 फलंदाज बाद झाले हा सामना कसा असेल या सामन्याचे चित्र कसं असेल कारण का आता येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे बारक्या कांबलेत ज्या बारक्या कांबलेने आजवर खूप सारे सामने जिंकून दिलेत या कामोडी संघाला मात्र हा सामना जिंकून देईल का एका बाजूने अजून संघर्ष करेल आणि हा सामना जिंकेल का मैदानाच्या आतमध्ये यावेळेस अबालकुम संघ येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे 7 धावा जर बनवल्या तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळला जाईल तर नक्कीच संघाचे पुरस्कार विचार केला तर आमच्या व्यासपती सोबत आमच्या जॉईंट आहेत
आमचे अक्षफाकभाई पटेल यांच्याकडे जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाज बारक्या कांबळेला. कारण का अजूनही संघाच्या पुरस्काराला मित्र इथं अजूनही विश्वास आहे का हा बारक्या कांबळे सामना जिंकून देईल की दुसऱ्या बाजूने हा सामना जिंकून देईल का. या बालकुम संघाला फलंदाज असतील यावेळेस विचार केला तर विजय वेदी आणि दुसऱ्या बाजूने गुरुनाथ. कारण का कालच्या विचार केले तर ऋषी वेदीने असाच खेळ खूप चांगला खेळला होता. मात्र इथनं या वेळेस हा विजय वेदी सामना जिंकून देईल का. नावामध्ये विजय मात्र इथनं सामना विजय करून देईल का. हॅट्रिक बॉल होता मात्र चेंडू जातो कीपरच्या पाठी. आउटफील्ड पास आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला गेला तोपर्यंत धावा आल्या 2. तिसरी ही धाव कंप्लीट केली जाते. याला म्हणतात लेझी क्रिकेट, याला म्हणतात हलगर्जीपणा. कारण का इथनं तुम्ही लेझी क्रिकेट दाखवाल तर इथनं तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर कदाचित जावं लागेल. कारण का सामना आता बघा येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावेची गरज. 3 चेंडू 5 धावा. क्रिकेटचा दरार, क्रिकेटचा आपण दर्जा बघतो का सामना शेवटपर्यंत आलाय. जेव्हा आम्ही सुरुवात केली सेकंड इनिंग मध्ये सेकंड टेनला सुरुवात केली तेव्हाच आम्ही म्हटलं की सामना शेवटपर्यंत येईल आणि शेवटपर्यंत संघर्ष बघा. कारण का दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. दोघांचे डावपेच दोघांना माहिती आहेत म्हणून हा सामना खूप चांगला रंगतोय. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. सामना जिंकेल कोण, कामोटे के बालकुम, बालकुम के कामोटा. हा चेंडू अजून एकदा मात्र कीपर बीट झाले. चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे. टर्निंग पद्धत चौकार. चेंडू सीमेरेषे पलीकडे संघर्षमय चौकार. देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात काय करते. कोणी देशीने हो कोणी गावीने. क्या बात आहे. काय सामना आपण बघतोय. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत का क्रिकेट खेळलं जातं, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत का क्रिकेट बघितलं जातं. कारण का हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपल्यामध्ये याच गोष्टी पाहिल्या. क्रिकेटची भाषा लगीत गाडी. क्रिकेटचा सौंदर्य कभी खुशी कभी गम. आता मात्र इथं विचार केला तर कोणता संघ आनंद साजरा करेल आणि कोणता संघ मात्र यावेळेस या स्पर्धेतून बाहेर होईल. सामना बघा अजूनही शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. एखादा डॉट चेंडू सामना. यावेळेस मात्र डॉट चेंडूची गरज लागत नाहीये. सामना संपलाय. कारण का 2 सामने गमावल्या होता. यावेळेस विचार केला तर हा बालकुम संघ कामोडे संघासोबत खेळत असताना मात्र हा सामना जिंकलाय. मात्र यावेळेस आपल्या या स्पर्धेमध्ये विचार केला तर आपलं अस्तित्व पूर्णपणे मात्र यावेळेस ठाम करून ठेवलाय. एक सामना जिंकलाय स्पर्धेमध्ये. यावेळेस बलाढ्य विचार केला तर अमन 11 कामोडे संघाला ही स्पर्धा सोडावी लागते. कीपरकडनं चूक झाली. ती चूक मात्र आता कशी झाली का झाली याचा विचार करून फायदा नाहीये. कारण का वेळ गेली सत्ता गेली. कार्यक्रम संपला, शानपण संपलं. डीजे कल्याण कल्याण करिश मात्र करिश. तर यावेळेस विचार केलं तर सामना संपल्या हरकत नाही. मध्ये चुका झाल्या. विचार केलं तर अमन 11 कामोडे संघाच्या माध्यमातून बारक्या कांबळे आपण याच्या स्पर्धेत आपल्या मध्ये शुभ सन्मान केला जाईल. एक चांगला खेळाडू आहे. एक चांगला मात्र विचार केला तर स्टार खेळाडू आहे. स्टार प्लेयर आहे. मात्र विचार केला तर रायगड डिस्ट्रिक्ट मधला हरकत नाहीये. चुका झाल्या कारण का चुकामधून आपण काहीतरी शिकत असतो. हरकत नाहीये. मात्र खेळ खूप चांगला दाखवला. शेवटपर्यंत संघर्ष केला आणि संघर्ष मात्र खूप मोठा केला. तर बारक्या कांबळे यांचा मात्र या दरम्यान विचार शुभ सन्मान यावेळेस केला जातोय. आपण थोडीशी बारक्या कांबळेसोबत चर्चा मात्र करूया. आपल्याकडे थोडासा वेळ तर आपण बारक्या कांबळेशी लगेच आपण तातडीने संपर्क साधूया. त्यांचा मात्र सन्मान केला जातोय. विचार केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे दिलीप दादा बाईकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय या वेळेस व्यासपीठावरती बारक्या कांबळे यांचा. तर नक्कीच विचार केला लाईव्ह सुद्धा कव्हरेज केला जातोय जीटीसीच्या माध्यमातून. आपण बारक्या कांबळे विचार केला तर चर्चा करू यावेळेस. अभिनंदन. सर्वात आधी तुम्ही मात्र या बदलापूर नगरीमध्ये आलात तर सर्वात आधी या स्पर्धेबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करा. स्पर्धा आम्ही पहिल्यांदाच ह्या साईडला खेळायला आलोय. कारण की मी ओपनमध्ये होतो पण आमची ग्रामीण पहिलीच एंट्री होती. आणि ज्या प्रकारे हे स्पर्धेचं आयोजन आहे असं अप्रतिम आयोजन आमच्या इथे तर असतं पण ह्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे इथे खूपच छान आयोजन आहे. ठीक आहे. आयोजन मात्र खूप छान आहे. 6 चेंडू 8 धावेची गरज होती आणि सामना शेवटपर्यंत बारक्या तू घेऊन आला होता. एक्झॅक्टली चुकलं कुठे. ती आता जेव्हा एक एज लागली 4थ्या बॉलला तेव्हा तो 3री रन धावला तिथे रनआउटला
पूर्ण चान्स आहे. पण त्याच्यानंतर जो चौका गेला, जर का तिथे 2 रन गेले असते मग 2 बॉल 2 राहिले असत्या, पण तो टर्निंग पॉईंट तोच होता. टर्निंग पॉईंट होता. नक्कीच प्रतिस्पर्धी संघ विचार जर केला तर बालकुम संघ, त्या बालकुम संघात 2 वेळा तुम्ही हरवले होत्या. त्याचा बेनिफिट त्या संघाला झाला का तुम्ही जास्तीत जास्त एकत्र केले, कारण का 2 वेळा केले त्यांना उन्ही दोन्ही, कारण का डावपेच दोघांना माहिती झाले होते. तर त्या बालकुम संघाबद्दल आपण काय सांगाल? असं काही नाही की 2 वेळा आम्ही त्यांना हरवलं. हा क्रिकेट आहे. कोणी संघ 4 वेळा होतं, 5 वेळा होतं, हा क्रिकेट आहे. पण त्यांनी जे आमच्याबरोबर जो खेळ खेळला तो खूपच छान होता. थँक्यू बारक्या कांबळे, तुम्ही सुद्धा आमच्या विचार केलं तर बदलापूर नगरीत मध्ये आलात, हरकत नाहीये. तुम्ही गेम खूप चांगला केला, क्रिकेट खूप चांगला मात्र खेळलेत, तर तुमचं नक्कीच मी आभार व्यक्त करू. त्याच्यानंतर आमचे अमोल